बाबा नाव किती तुमचे बाबा? माझे उत्तम बाबली सावंत. बाबा केन्ना इल्ले गवे? हा रातचे येतात ते. रातचे कितल्यांक येतात? त्यांचे टायमच नक्की टाइम असो काय ना. हा कितले कळप येता काय? एक दोन 5 जण आहात ते. 5-6 जण आहात. आमकां परत कालचे रात्री परत सापडले ते वटेन मेळ्ळे. हा ते आम्ही हांगा हा म्हणजे डेली येता? हा न्हिदले आम्ही. हा पहिले येले ते ह्या वटेन 2-3 वेळा येले. हा आणि हे अशी नादीचं वांगी गेली, आपली तुझी वाल गेली, मिरसांग मोडून उडयली. हा अशा पद्धतीने झाले. Big plots for sale from 1,000 to 20,000 square meters at Mapsa, Menkodem and Dhargal. Contact Big Tycoon. तुम्ही कोणाक कळयला? कृषी खात्याक बी कळयल्यात, एग्रीकल्चराक, आम्ही पंचायतीक बी कळयल्यात, सरपंच आणि आमदाराक बी सांगल्यात ना. आमदाराक आम्ही अजून त्याचो काय बंदोबस्त करचो असो तुमची मागणी हा गव्यांचो आणि नुकसानी? आई नाव किती गे? सिद्धी सावंत. हा तुमचे मिरसांग उडयले हेनी गव्यानी केव्हा इल्ले? परवाचे दिवस. हा कळयल्यात डिपार्टमेंटाक बी काय? कालच आम्ही पंचायतीक ताका सांगला न्हू मेंबर. हा मेंबर तुमचो आम्ही. हा मग काय सरकाराकडसून काय तुम्ही डिमांड करतात? काहीतरी बंदोबस्त करचो न्हू त्यांचे. गव्यांचो बंदोबस्त. ओके कितले लायल्यात गे आई पुरसू? सगळं सगळं तुमचं असं वाळून सगळी खाल्ली. उदक येता तुमका? उदक मेळता? उदक ना वयला म्हणजे टाकी बसयले हा नळाच्या पाणया. हे पळय हे गयरेडे येवन आज 4 दीस जाले. पयलीं येयले हे सायडीन हॉटेसून गेले तो हॉटेचो सत्यानाश केलो आनी ह्या वटेन गेलो. त्याचे दुसरे दिसा हे सगळेच उडयले का आमचं पोटच हेचेर. आता 6 महिने आम्ही 3 महिने आम्ही येतो, 3-4 महिने येतो आम्ही मरतो. एके वटेन पाणयाचो हे ना आमकां 9 दिसांनी पाणी एकदा मेळटा. तो पाणयाचो हे सारको ना. एग्रीकल्चराक बी कळयल्यात? एग्रीकल्चराक कळोंक ना. कळोवंक जाय न्हू मागीर तेंचो कितें बंदोबस्त करता जाल्यार कळतले. एग्रीकल्चराक कळोंक ना. फक्त पंचाक फक्त सांगला सरपंच. हां आणि तेणी काल म्हणजे आपूण येऊन स्वतः बघला सगळा आणि तेणी मागीर सांगला तुमकां आपूण हें करते म्हणून फॉर्म दिले. फॉर्म तुम्ही भरा म्हणून सांगले. हां ते फॉर्म तेणी ते हातीतच आहा. ओके आणि त्याच्या उपरांत तेणी सांगला सोमार दिसा आपूण तांकां हाडटय एग्रीकल्चर ऑफिसराक. हय तांकां दाखयते हे लुकसाण काय जालें. ओके पण आनी आमकां हेच्या शिवाय कांय ध्याना न्हू. ओके आतां इतके दीस आमी मार मेलो आनी आतां खावच्या टायमाक ही असो वाट. बरोबर सारखे काल येयले, पयर येयले ते काल येयले सकाळी ते सारखे 3-5 येयले. आम्ही थंयसर न्हिदलेले. हां तुम्ही न्हिदतात आता? हय आनीक काय करता आनीक ताका चासच ना न्हू. बरेच तरा दीस रातचे येयले, समजी सकाळी शुक्रार सकाळी येयले ते. 3 सुमार येयले आणि सगळे ह्या केले ह्याच्या आडी. ओके ह्याच्यावर आमचे पोट असता हे आम्ही देवस्थानाची सुवात भाड्याक घेऊन या खंडाक घेतली ती आम्ही वाचन त्याचे पैसे भरीत करतो त्याच्यावर. ओके आणि आमकां रेट मेन म्हटलं पाणी याची तर कडकड कोण पंप हाडटा कोण टँकर हाडटा असं करून ते हे करतात. टँकर हाडून चिपता आणि हे परत हे वेगवेगळे लुकसाण करतात. सगळ्या जागरण करतो. जागरण करता. ओके माटो जीवाचो भय दिसता. कळप मोठो कळप आहा? बघण्यात 5 जण त्यांनी आपण आता सांगला तुमची जी काही नुकसाण भरपाई झाल्या बघ ते तुमकां आपण 8 जाणां काय तुमकां 40,000 रुपये आपण दिते म्हणून सांगले. हे त्याचे आमकां मोठे उपकार. कित्याक असले हेका तो पावता म्हणजे खंय तरी आमकांय दिसता काय तरी बाबा हे खरेंच थंयसर हे वळवळटा रात दीस थंयसर मरतो आमी. आज 4 महिने झाले जागराणा इल्ले दिसा पाणयाचे पाणी वाटेन एके वाटेन हे गयारेड्यांक लागून खंयचे मोर आनी काय एकच न्हू असं प्रत्येक हेका खंय तरी भाजी पालो आमकां खंय तरी मेळत जावं विकून तेजे 4 पयशे खंय तरी मेळत आमकां. बोणाचे म्हणदर, वांयग्याचे म्हणदर, तुजे वालीचे म्हण भेंडो घालीत आनी काय काय सगळं उत्पन्न करू आमी. पण आतां हे गयारेड्यांक लागून कांयच ना. आता तुमकां उदक मेळता शेताक? ह्या उदक ह्या शेताक आमकां 9 दिसांनी एकदा झरीचें उदीक. झरीचें उदक हयसून 2 किलोमिटरांक झर आहा आणि ती झर पायटल्या दिसांनी गेल्या हेका अमित सावंतान ते थंयसर ते हेचो लोक व्हरान सगळं तेंची लीप केल्ली. त्याच्या नंतर आम्ही सगळे हे 8 लोक गेले आणि त्याच्यामध्ये खंयचे ते काटे खुटे खंयची माती गोबर सगळं लीप केला. आणि त्याच्यानंतर पाणी म्हणचे जाल्यार बारीक सामको येता. झरो एकच आहा. हो नॅचरल झरो. बांय अशी तुम्ही मारूंकूच ना? बांय थंय आसा ऑलरेडी. थंयसर पयलीं काय जाणट्यांनी चर मारलेलो थंयसर बांय कशी आसा. पण तेतून जर पाणी जर फुडें जर येतलो जाल्यार त्याचं खणटलो जाल्यार थंयसर खणपाक चान्स ना. 1 फुटाचो अंतर आहा भितर. गॅप म्हणटा ती 1 मिटराची.
तेतून तूं असो उबो वयतलो म्हणजे तुका वचन म्हणून असो क्रॉस वयचो पडटा. पूण आमी ते त्रास काडून अमिताक खबर आहा, सकाराम सावंताकाय खबर आहा, तो खंयच्या पुर्वजान काय हें केल्लें तेचेर आमी ह्या. आनी तें पाणी सबंद 6000 जांबळीचे मेरेन ते ह्या वटेन सबंद वांयगणाचे पतन पाणी वचा पयलीं. आनी आतां तें पाणीच येयना म्हणजे आमकां पाणी मेळना. ओके. आणि ह्या जर शेत करतो आम्ही तर आशेन म्हणून करतो आम्ही. खंय तरी एक मिरसांगो आमच्या भुरग्या बाळाचं पोट भरंक जाय म्हणून हे आशेन करतो आम्ही. म्हाका जेन्ना ही खबर म्हणजे शेतकरी वर्गान सांगली, एक 2 दीस पयलीं सांगली, त्याच्या नंतर शुक्रवारा दीस हांव स्वता हांगासर येयला आनी त्याच्या नंतर तांकां हांवें एग्रीकल्चरान हांव गेला, एग्रीकल्चर ऑफिसराक मेळ्ळा. तेज्या कडच्यान जी नुकसान भरपाई, जर नुकसान कितें जालें जाल्यार ती भरपाई जी डिपार्टमेंट दिता ताची फॉर्म्स असतात, सो ती फॉर्मां हाडून हांवें तांकां वितरीत केल्लेली आसा. परतून आमी सोमारा दीस सगळ्या शेतकऱ्यांक घेवन म्हणजे ऑफिसान वतले आनी जर स्वता ऑफिसरान सांगलें की आपण सायटीचेर येता जाल्यार आमी हांगासर वतले आनी ताका आमी हांगा आमंत्रीत करून जी कितें नुकसान भरपाई जाल्लेली आसा ती एग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्या निदर्शनाक हाडून दितले. आनी जी कितें नुकसान शेतकऱ्यांक जाल्या ती मेळपाची सरकार दरबारा कडल्यान अशी आमी मागणी करतले. कित्याक आमच्या वाड्याचेर, सावंत वाड्याचेर म्हणटात तशें जास्तीत जास्त लोक शेती करतात गेल्या कितल्याशाच वर्सां पासून. आनी हो मुख्य म्हणटात तसो वेवसाय आमच्या वाड्या वयल्या लोकांचो. म्हणजे विविध प्रकारचे जे शेती विशयक जे गोष्टी आसात, म्हणजे मिरची लागवड म्हण किंवा काटे कणगे म्हण, नाचणी म्हण किंवा शेंगदाणे म्हण किंवा भात पिकवणी म्हण, हे सगळे प्रकार आमच्या वाड्याचेर अजूनय चालू आसात आनी जास्तीत जास्त लोक आमचो शेतीक प्राधान्य दिता. सो ताका लागून आमी स्पेशली एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचे ऑफिसर आसात ताका हांगा आमंत्रीत करतले. हे सगळे आतां हल्ली सगळे शेतकरी वर्गांनी सांगलां की जे गवे रेडे आसात ते गवे रेडे हांगा ह्या मिरची लागवड करतात, तातूंत येवन सगळी नासधूस करता. ही तुमी आतां पळयल्या. सो आमची फक्त एग्रीकल्चर डिपार्टमेंटा कडेन इतलीच मागणी आसतली की हेची कितें वेवस्था जर खात्या अंतर्गत जाता जाल्यार ती बघपाची आणि शेतकऱ्यांक न्याय दिवपाचो. सध्या आम्ही सावंतवाडा मांजरी या परिसरात आहोत आणि या परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रयासाने, मोठ्या कष्टाने या ठिकाणी आपली मिरची, जी आपल्या गोव्यात खूप प्रसिद्ध आहे अशी मिरचीची लागवड केली होती. परंतु मागच्या 4 दिवसापासून सतत एक गवया रेड्यांचा कळप या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान करत आहे. या भागाचे पंच आणि माजी सरपंच ॲडव्होकेट अमित सावंत यांनी या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना ॲग्रिकल्चर मार्फत ज्या काही अनुदान असेल किंवा नुकसान भरपाईची जी योजना आहे त्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचंही आश्वासन दिलेलं आहे. सरकारने आणि कृषी खात्याने, वन विभागाने या गव्यांचा त्वरित बंदोबस्त करून जे शेतकरी मोठ्या प्रयासाने कष्ट करून शेतीची लागवड करतात आणि रानटी जनावरे या ठिकाणी येऊन नासधूस करत असतात त्याचा अगोदर बंदोबस्त करावा अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.